12/5/2026 रोजी विशेष सभा झाली पाणी या विषयी, गावातली पाणी टंचाई आणि पाणी योजना या विषयी. त्या सभेमध्ये 71 नगरसेवक जे आहेत त्या सगळ्या नगरसेवकांनी उपस्थित असणाऱ्यांनी सुळकूर योजनेचा पाठपुरावा करावा आणि तीच योजना आपल्याला कशी किफायतशीर आहे याबाबत त्या स्पष्टीकरण देत त्या योजनेचा पाठपुरावा करायचा अशी एक मुखानं मागणी केली आणि एक मुखानं त्याचा ठराव झाला सर्वांमध्ये की सुळकूर योजनाच राबवायची. त्याच्यानंतर असं काय घडलं 26-27 दिवसात या आमदारांना अचानक योजना बदलून ती दुसरी योजना प्रस्तावित करावी लागली. त्याचबरोबर आयुक्त पल्लवी पाटील यांचं काम काय आहे की महापालिकेमध्ये जी विशेष सभा होत्या ज्या सभा होतात त्या सभावाच्या त्या ठरावाची अंमलबजावणी करणे. असं असताना ह्या मुख्यमंत्र्यांच्याकडे दुसरी योजना मागायला जातातच कशी? म्हणजे त्या 71 नगरसेवकांनी केलेल्या सभेत केलेल्या ठरावाला काय किंमत नाही आहे काय? त्याची अंमलबजावणी माननीय आदरणीय सन्माननीय आयुक्त मॅडम करणार नाहीत का, असा प्रश्न या निमित्ताने प्रश्न. महापौर उपमहापौर यांनी सभेमध्ये एकमुखानं सुळकूर योजना राबवायची असं ठरलं असताना सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे जाऊन दुसऱ्या योजनेला मंजुरी मागण्याचं कारण काय आहे? म्हणजे त्यांनी सभागृहाला आणि परिणामी इचलकरंजीच्या जनतेला महापौर उपमहापौर आणि आयुक्त यांनी फसवले काय, हा सुद्धा मोठा प्रश्न इथे बसतो. इचलकरंजी महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. इचलकरंजी महानगरपालिकेला जे जीएसटी अनुदान येणार आहे आजपर्यंत प्रलंबित जे राज्य शासनाकडे आहे त्यातलं एकही रुपया आजपर्यंत आलेला नाही. गेल्या महिन्यात जे 20 कोटी रुपये आले म्हणून प्रसिद्धी झाली होती ते नियमित जीएसटी अनुदान जे 5,500 कोटी रुपये सरकारनं वाटलेलं आहे सगळ्या महापालिकांना, त्याच्यामधलं 20 कोटी रुपयाचा एप्रिल आणि मेचा हप्ता आपल्याला आलेला आहे. पण आपलं त्याच्या आधी जे प्रलंबित अनुदान जी आपण वारंवार मागणी करतोय ते सुद्धा आपल्याला 1 रुपया सुद्धा त्यातला आलेला नाही आहे. त्याचबरोबर सहाय्यक अनुदान जे आपलं गेल्या कित्येक वर्षापासून राज्य शासनाकडे प्रलंबित आहे ते सुद्धा आपल्याला आलेलं नाही आहे. तर अशा प्रकारचं बरंच येणं शासनाकडनं आपल्याला यायचं बाकी आहे. अशा परिस्थितीमध्ये शासन आपल्याला पैसे देतो म्हणते, आपल्या हक्काचे पैसे जर शासन आपल्याला देत नसेल तर नवीन पाणी योजनेसाठी आपल्याला कर्ज काढून परवडणार आहे काय, हा सुद्धा एक नवीन विषय त्यामध्ये आहे.